नमस्कार, मी प्रवीण दिवाकर. आपण ऐकत आहोत ग्रहांची माहिती. ग्रहमालिकेमध्ये शनी हा ग्रह सावकाश चालणारा आणि क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांना सगळ्यात जास्त भीती, क्लेश, त्रास कुठल्या ग्रहाचा वाटत असेल तर शनी हे नाव जरी काढलं तरी लोक घाबरून जातात. मार्कंडेय पुराणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या ग्रहाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. भगवान सूर्याच्या आज्ञेने या शनीला ग्रहत्व प्राप्त झालं. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये हा सूर्याचा मुलगा म्हणून म्हटलेलं आहे. भविष्य पुराण आणि पद्मपुराणामध्ये सुद्धा शनी हा सूर्याला छाया या पत्नीपासून झाला होता, परंतु सूर्यानं छायेला उपेक्षेनं वागवलं, म्हणून शनी व त्याचा भाऊ सावर्णी या दोघांनी आपल्या पित्याशी युद्ध केलं, आपल्या पित्याचा पराभव केला, अशी एक कथा सापडते. तापी नदी जी म्हणून सांगितली जाते, जिला तपती असं म्हणतात, जी महाभारतात संवर्ण राजाची पत्नी झाली, ती शनीची सख्खी बहीण होती. शनी व यम यांचं सापत्न भावामुळं त्यांच्यामध्ये वैतुष्ट आलं, असा उल्लेख पुराण कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हेमचंद्रांचा जो अभिधान चिंतामणी ग्रंथ आहे त्यामध्ये रेवती भव म्हणून शनीचा उल्लेख आढळतो. पराक्रमी असून क्रूर ग्रह म्हणून पुराणामध्ये अनेक वेळेला शनीला सांगितलेला आहे. हा रंगाने काळा आहे. भगवान शंकराच्या नेत्रातून सतीविरहाने गळलेल्या अश्रूंनी याचा रंग काळा झाला, असा उल्लेख कालिका पुराणात आढळतो. याची जी नजर आहे ती नाशकारक असून असं वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणात पाहायला मिळतं की या शनीच्या नजरेमुळं बालगणपतीचं मस्तक फुटून गेलं. तेव्हा भगवती पार्वती शोकाकुल झाली. त्यावेळी तिचं सांत्वन करण्यासाठी हत्तीचं मस्तक त्याच्या धडाला लावलं, असा उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे अशी आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते की रावणानं सारे ग्रह पालथे घातले, पण चुकून शनीची नजर त्याच्यावर पडली म्हणून रावणाचं राज्य गेलं, अशी आख्यायिका शनी महात्म्यात आढळते. शनी ज्या रथातून चालतो त्या रथाला त्यांनी वाहन म्हणून कबूतर लावलेली आहेत. कबुतरांचा वर्णही काळा आणि डोळे लाल. त्यामुळं महाराष्ट्रात कबुतरांना अपूज्य समजण्याची एक पद्धती आहे. लोकपरंपरेमध्ये कबूतर म्हणजे यमाचं पाखरू समजलं जातं. शनीच्या साडेसतीचा फेरा प्रसिद्ध आहे. विक्रमराजाची कथा साडेसती अनेक वेळेला आपण ऐकली असेल. स्कंद पुराणामध्ये असं म्हटलंय, शंकरानं शनीला मेषादी राशी नेमून दिल्या आणि पूजा करणारा सुख देण्यास सांगितलं, असा उल्लेख पाहायला मिळतो. शनी ज्या वेळेला रोहिणी शकटाचा भेद करतो तेव्हा भयंकर प्रलय माजून प्रजा नाश पावते, असं समजलं जातं. दशरथ राजाला ज्यावेळेला शनी रोहिणी शकटाचा लवकरच भेद करणार असं भविष्य समजतात त्यानं ग्रहमंडळावर स्वारी केली, त्यावेळी शनीनं त्याला अभय दिलं, अशी कथा पद्मपुराणात पाहायला मिळते.
आणि हा जर प्रसन्न झाला तर आतुल भाग्य देतो, अशाही कथा आपल्याकडे पाहायला मिळतात. लौकिक समजुतीप्रमाणे शनीला तेलाची भक्ती आहे. मारुती आणि शनी यांचाही संबंध अनेक कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम अशी ही प्रार्थना व्यासांनी केलेली पाहायला मिळते.